मला खूप साऱ्या लोकांसोबत इंटरॅक्ट करण्याची कधी सवय नव्हती, पण इकडे आल्यावर सगळ्या गोष्टी ह्या मला आता इंडिपेंडेंटली सांभाळायच्या होत्या। एक गावाकडची मुलगी जिला जॉब करायला पाठवलं, ते करता करता अजून हे तू नवीन काय घेऊन आली आमच्यासमोर। माझा आता प्रवास कॅमेराचा सुरू झाला होता, पण प्रश्न हा होता की मला कॅमेरा कसा ऑपरेट करायचं हे सुद्धा माहिती नव्हतं। मला न्यूयॉर्क फॅशन वीक मध्ये सुद्धा इन्व्हाइट आलेलं आहे। आता तेच लोक मला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणायला आले किंवा मला कॉल करत होते आणि मला विचारत होते की तुला अवॉर्ड कसा मिळाला, तू तिकडे कसं काय पोहोचली। प्रत्येक क्षणामध्ये जादू आहे आणि त्या जादू कॅमेऱ्याच्या माध्यमातून जपणं हेच माझं काम आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे दर्शना सुमतीलाल कोठारी। माझा जन्म एका खेडेगावात झाला। माझ्या घरामध्ये माझे आई बाबा, माझा मोठा भाऊ आणि माझी बहीण आहे। माझे आई बाबा दोघंही व्यवसायात आहेत आणि माझा भाऊ जो की हँडिकॅप आहे तो सुद्धा व्यवसाय करतो। तर मला नेहमी काहीतरी वेगळं करून दाखवण्याची ही माझ्यामध्ये जिद्द होतीच। मी उमरखेड गावामध्ये माझा जन्म झालेला आहे आणि लहानपणापासून मी माझ्या भावाला हँडिकॅप बघितलंय। त्याच्यामुळे माझ्यामध्ये नेहमी असं काही होतं की मी काहीतरी वेगळं करावं। मग त्यावेळी दोनच ऑप्शन असायचे, इंजिनियर नाहीतर डॉक्टर। मी ठरवलं माझा भाऊ हँडिकॅप असल्यामुळे मी डॉक्टर होणार, कारण त्यावेळी आपल्याला जास्त ऑप्शन सुद्धा माहिती नव्हते आयुष्यात। तर मला असं वाटलं की मी डॉक्टर बनणार आणि याचा इलाज करणार। माझं 10वी पर्यंतचं जे शिक्षण आहे ते माझ्या गावातच झालं। 10वी मध्ये मी सगळ्या माझ्या ज्या 7 शाखांमध्ये मी 1 नंबर आले आणि माझ्या आईवडिलांनी डिसाईड केलं किंवा त्यांनी ठरवलं की मला ते उच्च शिक्षणासाठी बाहेर पाठवणार। गावामध्ये हा निर्णय घेणं एवढं सोपं नसतं, पण माझ्या आईवडिलांनी ठरवलं की ते मला बाहेर पाठवतील आणि त्यांनीही मला सांगितलं की तुला कोणती स्ट्रीम घ्यायची। तर मी त्यांना सांगितलं मला डॉक्टर व्हायचं आहे, तर मी सायन्सला ॲडमिशन घेतलं। सायन्समध्ये मी 2 विषय ठेवलेले होते, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स। तर मी बायोलॉजीचा खूप चांगला अभ्यास केला, पण काही कारणास्तव मी डॉक्टरीला माझं ॲडमिशन हे कंप्लीट करू शकले नाही। त्याच्यामुळे मी निर्णय घेतला की माझ्याकडे मॅथ्स आहे तर आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ। जसे 2 प्रोफेशन असतात, डॉक्टर नाही तर मग इंजिनिअरिंग। मी इंजिनिअरिंगला माझं ॲडमिशन घेतलं। इंजिनिअरिंगला मी प्रत्येक सेमिस्टरला डिस्टिंक्शनने पास आउट झाले। मी एक ब्राईट स्टुडंटच राहिली आहे पहिलेपासून। तर मग मी लास्ट इयरमध्ये मला कॉलेजमधूनच कॅम्पस प्लेसमेंट झाली आणि मी चांगल्या MNC कंपनीमध्ये प्लेस झाली पुण्यामध्ये। त्याच्यानंतर मी पुण्याला माझा प्रवास सुरू केला। माझा प्रोफेशनल जर्नी तिथून सुरू झाली, कारण इथले लोक वेगळे, इथलं वागणूक वेगळी, लोकांसोबत कसं इंटरॅक्ट करायचं, कोणासोबत कसं बोलायचं हे सगळं मला इथे कळालं। जेव्हा मी गावात होती तर गावातच शिक्षण केल्यामुळे मला खूप साऱ्या लोकांसोबत इंटरॅक्ट करण्याची कधी सवय नव्हती, पण इकडे आल्यावर सगळ्या गोष्टी ह्या मला आता इंडिपेंडेंटली सांभाळायच्या होत्या। ठीक आहे, तर माझी ही जर्नी सुरू झाली आणि असा हा प्रवास सुरू झाला। तर हा प्रवास आहे माझा एका MNC कंपनीत टेक लीड होण्यापासून पर्यंतचा ते सेलिब्रिटी अवॉर्ड विनिंग फोटोग्राफरचा। सगळं एकदम सुरळीत सुरू होतं। मी माझ्या काही फ्रेंड्ससोबत इथे आली होती आणि फ्लॅटवर राहायला सुरुवात केली। माझा 9 ते 5 जॉब हा खूप छान चालायचा आणि मी विकेंडला कुठेतरी ट्रेकला जाणार, हे करणार, अशा काही मी ॲक्टिव्हिटीज करायला सुरुवात केली। तर 1-2 वर्ष माझे असेच गेले जॉबमध्ये, पण माझ्यामध्ये कुठे ना कुठे ती जिद्द आणि कुठे ना कुठे ते लपलेलं होतं की मला काहीतरी वेगळं करायचंय। पण ते वेगळं काय हे मला बिलकुल माहिती नव्हतं। मी ते शोधत होती। मला ते कसं तरी म्हणजे मला ते शोधून काढायचं होतं। हे मला माहिती होतं की मला काहीतरी वेगळं करायचंय, पण कधी-कधी असं असतं की तुम्ही खूप शोधता, तुम्हाला ती गोष्ट स्वतःहून नाही मिळत, पण तुमच्या लाईफमध्ये असं होतं की ती गोष्ट तुम्हालाच शोधून घेते। तर माझ्या केसमध्ये पण असंच झालं। व्हॉट यू आर सीकिंग यू इज ऑलवेज सीक यू, हे तुम्ही ऐकलेलंच असेल। तर ते माझ्या बाबतीत सुद्धा सेम घडलेलं आहे की मी ज्याला शोधत होते तोच मला शोधत आला आणि तो प्रसंग ठरला। पण अशा वेळेस जेव्हा असं होतं, तुम्हाला कळायला पाहिजे की ती गोष्ट तुमच्यासाठी घडलेली आहे आणि तो प्रवास तुम्हाला सुरुवात करायचा असतो। कधी-कधी आपण गोष्टींना निग्लेक्ट करतो, ते आपण कधी केलं नाही पाहिजे। तर माझ्या मैत्रिणीचं लग्न ठरलं आणि तिने प्री वेडिंगसाठी फोटोग्राफर बुक केला। म्हणजे मागच्या 4-5 वर्षामध्ये प्री वेडिंगचं खूप जास्त क्रेज होतं आणि इंस्टाग्रामला फोटो येत राहायचे। पण झालं असं की दुर्दैवाने त्या फोटोग्राफरने त्या दिवशी त्यांना नकार दिला येण्यासाठी।
पण आता ते नाराज झाले. तर मी तिला फक्त मला असं डोक्यात आलं, की मी Instagramवर फोटोज बघते आणि मी तिला म्हटलं, की "बघ माझ्याकडे कॅमेरा तर नाहीये, पण मी मोबाईलने तुझे खूप छान फोटोज काढू शकते. तुला असेही फोटो भेटणार नाहीये, पण तू मला थोडासा म्हणजे जर तू मला बोललीस, की तू मोबाईलने काढ, तर मी तुला काहीतरी देऊ शकते." तर त्या दिवशी आम्ही ठरवलं, की तिचा प्री वेडिंग शूट हा आम्ही मोबाईलने करणार. तर मी एक मोबाईल घेतला आणि तिचे फोटोज हे आमच्या सोसायटी गार्डनमध्ये आणि बाहेरच्या गार्डनमध्ये जाऊन खूप छान पद्धतीने क्लिक केले. जेव्हा आम्ही घरी आलो, तिने फोटोज बघितले. ती म्हटली, की "हे सगळे फोटोज एक प्रोफेशनल फोटोग्राफर जसे क्लिक करतो, अगदी तसे आहेत." असं. आणि ते खूप खुश झाले. त्या रात्री मी पूर्ण वेळ विचार करत होती, की मला तर माहितीही नव्हतं, की फोटोज कसे क्लिक करतात किंवा कोणत्या पोजेस द्यायच्या. तरी हे माझ्या हातून घडून गेलं. तर मग मी त्या दिवशी तो विचार करायला लागली. तर ते मला घडी-घडी सांगत होते 8-10 दिवस, की "तू कॅमेरा घे, कॅमेरा घे, कॅमेरा घे." पण कालांतराने 7-8 महिने गेले. मी काही कॅमेरा घेतला नव्हता. पण मग मी नंतर ठरवलं, की मी कॅमेरा घेणार. पण कॅमेरा घेणार तर घरी काय सांगणार, की 56,000चा कॅमेरा ही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. मी तो का घेणार आहे? म्हणजे मी पुढे जाऊन या कॅमेराचं करेल काय हे सुद्धा मला माहिती नव्हतं. पण मला एक असं होतं, की मी आता कॅमेरा घेणार आणि पुढे काहीतरी एक्सप्लोर करणार. मी माझा कॅमेरा घेतला. पहिला कॅमेरा घेतला 56,000च्या माझ्या जॉबच्या इन्कममधून. पहिला कॅमेरा घेऊन मी घरी गेली. घरी गेल्यानंतर अक्षरशः मला त्यांना सांगता येत नव्हतं, की मी कॅमेरा विकत घेऊन आले. मी 2 दिवस तो कॅमेरा लपवून ठेवला आणि तिसऱ्या दिवशी मी खूप हिम्मत केली आणि मी खाली घेऊन गेली आणि त्यांना म्हटलं, की मी अशी-अशी इन्व्हेस्टमेंट केली. त्या काळाला ₹56,000 सुद्धा खूप जास्त होते. ते मला बोलले, "तू एवढा मोठा कॅमेरा घेऊन आलीस आणि आम्हाला विचारलं सुद्धा नाही. तू करणार काय याचं?" मी त्यांना म्हटलं, की "मी ठरवलंय, की वेगळे-वेगळे जसे फोटोग्राफर फोटो काढतात, तर मीही याच्यामधून काहीतरी शिकेन आणि तसे फोटो काढेल." ते बोलले, "आता तू काय म्हणजे सगळ्यांचे असे फोटो काढणार आहेस का समोर जाऊन किंवा काय करून?" कारण गावाकडचे फोटोग्राफर त्यांनी बघितलेले होते कसे होते किंवा एक छोटा स्टुडिओ असतो. आता एक गावाकडची मुलगी जिला जॉब करायला पाठवलं, ते करता-करता अजून हे तू नवीन काय घेऊन आली आमच्यासमोर, की असं एक छोटंसं दुकान उघडं करणार आणि तिथे तू असे फोटोज क्लिक करणार आहेस का? मी त्यांना म्हटलं, "याच्या पलीकडे पण खूप साऱ्या गोष्टी आहेत." पण त्यांना तेव्हा ते कळत नव्हतं किंवा त्यांना असं वाटत होतं, की लोकं काय म्हणतील? की म्हणजे जॉब करते, तो एवढा चांगला जॉब सोडून ही का करते? त्यांना तर त्यांना कंटिन्यू प्रश्न पडायचा, की ही असं का करते? की म्हणजे हिचा एवढा चांगला जॉब असल्यावर ही याच्यात का गेली? म्हणजे असं काय झालं हिच्या आयुष्यामध्ये, की ही कॅमेरा घेऊन आली आहे? त्यांना असं वाटत होतं, की मला कोणी सांगितलंय का, की हे करायचं किंवा काय? अशा वेगळ्या-वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी होत गेल्या किंवा मग म्हणजे का मी करू इच्छिते? त्यांना तर आधी हे वाटत होतं, की मी हा कॅमेरा घेऊन माझे स्वतःचे फोटोज क्लिक करणार वीकेंडला असं त्यांना वाटत होतं. पण मी नंतर त्यांना सांगितलं, की समजावून सांगितलं, की मी पुढे काय करण्याचा निर्णय घेतलेला आहे असं. आता मी माझा पहिला कॅमेरा घेतला होता. माझा आता प्रवास कॅमेराचा सुरू झाला होता. पण प्रश्न हा होता, की मला कॅमेरा कसा ऑपरेट करायचं हे सुद्धा माहिती नव्हतं. माझा कॅमेरा खूप दिवस तसाच पडून होता. नंतर मला असं होतं, की लोकांना सांगायचं कसं, की मी आता फोटो काढणार आहे किंवा काय करणार आहे. तर माझ्या आयुष्यामध्ये मी एका म्हणजे गणपती बाप्पाला खूप मानते आणि झालं असं, की पुण्यामध्ये गणपती विसर्जन हा खूप मोठा सोहळा साजरा केला जातो आणि लक्ष्मी रोडवरून मिरवणूक जाते. तर मला माहिती होतं, की तिकडे खूप सारे फोटोग्राफर येतात आणि ते फोटोज काढतात. तर त्या दिवशीही मी सकाळी गणपती विसर्जनाला 7 वाजता आवरून जो गेली, तर मी रात्री 12 वाजेपर्यंत कंटिन्यू फक्त फोटोज काढत होती. आणि ते फोटो काढल्यानंतर जेव्हा मी घरी आली आणि मी बघितले, की हे मी फोटो कॅप्चर केले, हे व्हिडिओ मी कॅप्चर केले. त्या दिवशी मला कळालं, की मी कॅमेरा हँडलिंगही करू शकते आणि मी खूप छान फोटोजही काढू शकते. मग त्या दिवशी मी डिसाईड केलं, की हे सगळे फोटो मी एडिट करणार आणि Instagramवर पोस्ट करणार. मी सगळे फोटोज एडिट केले आणि मी Instagramला ते पोस्ट करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर लोकांचे मला मेसेज येऊ लागले, की हे ढोल वाजवताना मी होती, तू दीदी हा फोटो शेअर कर ना, तो फोटो शेअर कर ना. मग मला तेव्हा लक्षात आलं, की मी प्रोफेशनली खूप छान पद्धतीने काम केलेलं आहे आणि लोकांना ते आवडतंय. मी त्यांच्यासोबत ते फोटो शेअर करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मी ऑफिसमध्ये माझं आय-टीचं बॅकग्राऊंड होतं. मी त्यांना सांगितलं, की मी असा-असा कॅमेरा घेतला आणि मी असे-असे फोटो काढायला सुरुवात केली. मग मी ऑफिसमध्ये गेली आणि त्यांना सांगितलं, की तुमच्या इथे कोणाचं काही म्हणजे बेबी असेल किंवा छोटं फंक्शन असेल, तर मला तुम्ही सांगा आणि मी फोटोज काढायला रेडी आहे. तर माझे एक कलीग होते, ते बोलले, की माझी मुलगी 3 महिन्याची, तू त्यांचे फोटो काढ. मी फर्स्ट जो फोटोशूट केला, तो ₹3000 त्यांचे मी 3 महिन्याच्या मुलीचे फोटोज काढून दिले, न्यूबॉर्नचे. आणि ते फोटोज खूप छान पद्धतीने आल्यानंतर त्यांनी सगळ्यांना सांगितलं, की हिने खूप छान पद्धतीने
प्रोफेशनली फोटोज क्लिक केले म्हणून, आणि मी ते पोस्ट करायला परत सुरुवात केली. मला छोटे मोठे खूप सारे असाइनमेंट येत होते. मी काही असाइनमेंट हे स्वतः एकटी करत होती, पण नंतर मला खूप मोठे मोठे डेस्टिनेशन वेडिंग आणि ते येत गेले. ते डेस्टिनेशन वेडिंग आणि ते जेव्हा येत गेले, माझं खरं चॅलेंज होतं की माझी टीम बिल्ड करणं. मी लोकांना, फोटोग्राफर्सला अप्रोच केले. मी खूप साऱ्या फ्रीलान्सिंग फोटोग्राफरला अटॅच म्हणजे इन्क्वायरी केली आणि त्यांना माझ्या टीममध्ये घेतलं आणि आम्ही डेस्टिनेशन वेडिंगसुद्धा शूट करायला सुरुवात केली. तर लोकांना मी जे वेडिंग शूट केले ते सुद्धा खूप जास्त आवडले. जेव्हा मी शूट करायला जायची वेडिंग, लोकांना वाटायचं की मी सोबत आलेली. लोकं मला म्हणायचे, तुम्ही सोबत आलेत का यांच्या? त्यांना असं वाटायचंच नाही की एक फिमेल फोटोग्राफर आहे, ती स्वतः टीम घेऊन आली आणि तिचं शूट करते. तेव्हा मी त्यांना सांगायचे की मी फोटोग्राफर आहे आणि ही माझी टीम आहे आणि ते शूट करणार आहे. कारण आपल्या पूर्ण इंडियामध्ये 90% ऑफ द हे पुरुष आहेत आणि फक्त 5% ह्या फोटोग्राफीमध्ये महिला आहे. तर समाजाला असं वाटतं की ह्या फील्डमध्ये ज्या आहेत त्या मुली करू नाही शकत व्यवस्थितरित्या. तर त्याच्यामुळे ते मला नेहमी असे वेगळ्या पद्धतीचे प्रश्न येत राहिले की हे तुम्हीच करताय का? मग तुम्ही व्यवस्थित सगळं तुम्ही हँडल करणार का? पण मी माझे असाइनमेंट खूप छान पद्धतीने केले आणि ते करत असताना मला खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज येत गेल्या. तर मग मी असं करता करता माझं न्यूबॉर्न आणि मॅटर्निटी याच्यामध्ये सर्टिफिकेशन कंप्लीट केलं आणि आज मी ते चांगल्या पद्धतीने माझा एक स्टुडिओ सेटअप केलेला आहे, जिथे मी त्यांचे न्यूबॉर्न आणि मॅटर्निटीचे फोटोग्राफ्स करते. ते करता करता मला नेहमीच बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटीचे फोटो शूट करण्याची आवड होती. तर नुकतंच पुण्यामध्ये पुणे टाइम्स फॅशन वीक झालं. तिथे मी त्यांना माझा पोर्टफोलिओ दाखवला की मी असे फोटोज क्लिक करते आणि मला पुणे टाइम्स फॅशन वीकमध्ये पण फोटोशूट करायला आवडेल. तुम्ही मला जर म्हणजे ही अपॉर्च्युनिटी दिली तर मी तुम्हाला खूप छान पद्धतीने काम करून दाखवू शकते. तर त्यांनी मला म्हटलं की ठीक आहे, तुम्ही पुणे टाइम्स फॅशन वीक शूट करा. मी पुणे टाइम्स फॅशन वीकला शूट केलं आणि त्याच्यानंतर त्यांना माझं काम आवडल्यानंतर मी मुंबईला पण गेली. तर मी बॉम्बे टाइम्स फॅशन वीकसुद्धा तिथे जाऊन शूट केलं. बॉम्बे टाइम्स फॅशन वीक शूट करण्याचा माझा एक्सपिरियन्स हा खूप जास्त वेगळा राहिला. कारण मी विचार करत होती की मी फक्त एकच शो शूट करणार. पण झालं असं की मी डायरेक्ट 27 डिझायनर्सचे वेगळे फोटोशूट हे तिथे केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये नामांकित सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आहेत, जसे की रोहित वर्मा, विक्रांत फडणवीस, अर्चना कोचर आणि अशा पद्धतीने खूप सारे जे सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आहे, मी त्यांच्यासाठी फोटोशूट केले. आणि फोटोशूटमध्ये शो स्टॉपर होते शिल्पा शेट्टी, सुष्मिता सेन, मृणाल ठाकूर आणि अशा अनेक सारे सेलिब्रिटी होते तिथे. मी जेवढे सेलिब्रिटी टीव्हीवर बघण्याचं माझं जे स्वप्न होतं, मी ते एकाच दिवसामध्ये किंवा 2-3 दिवसामध्ये ते पूर्ण मुंबईला जाऊन केलं आणि मी खूप साऱ्या सेलिब्रिटीजचे फोटोशूट केले. ते फोटोशूट केल्यानंतर मी त्यांना Instagramवर टॅग केलं. त्या सगळ्यांना खूप जास्त आवडले आणि त्यांनी मला अप्रोच केलं की तुम्ही आमच्या ब्रँडसाठीच फोटोशूट कराल का? आम्हाला तुमचे पिक्चर्स आवडले आणि अशा पद्धतीने मी त्यांच्यासोबतसुद्धा पुढे काम कंटिन्यू करत आहे आणि मला न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये सुद्धा इन्व्हाइट आलेलं आहे आता. रिसेंटली तिकडे जाऊन सुद्धा मी माझा फोटोशूट जो आहे रनवेचा तो करणार आहे. तर अशा पद्धतीने ही माझी जर्नी आहे. तर झालं असं, मी जेव्हा आता बॉम्बे टाइम्स फॅशन वीक जे शूट केलं आहे, त्याच्यामध्ये मी खूप साऱ्या सेलिब्रिटीजला शूट केलं. त्याच्यानंतर मला गोल्ड अवॉर्ड मिळाला सेलिब्रिटी फोटोग्राफीमध्ये आणि सिल्वर अवॉर्ड मिळाला वेडिंगसाठी. माझं एका गावाकडचं बॅकग्राऊंड असल्यामुळे लोक जेव्हा मला बोलायचे की तुमची मुलगी जाऊन असे फोटो काढते किंवा हे करते किंवा ते करते, ती रात्री खूप लेटपर्यंत फोटोशूट्स करते, सकाळी लवकर उठून जाते, तर हे मुलींनी करण्याचं काम नाही आहे. पण जेव्हा मला अवॉर्ड मिळाला तेच लोक मला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणायला आले किंवा मला कॉल करत होते आणि मला विचारत होते की तुला अवॉर्ड कसा मिळाला? तू तिकडे कसं काय पोहोचली? तुला कोणाचा फोन आला? तुला काय झालं किंवा कसं? असे मला खूप सारे कॉल आणि मेसेजेस येऊ लागले. तेव्हा मी म्हटलं की काही नाही, ही माझी एक जर्नी आहे आणि त्या जर्नीचं मला ॲप्रिसिएशन जे आहे ते माझ्या अवॉर्ड या माध्यमातून मिळालंय. तर मी जोश टॉकच्या माध्यमातून त्या सगळ्या मुलींना सांगू इच्छिते की ज्यांना इच्छा आहे फोटोग्राफर बनण्याची किंवा असं दुसरं फील्ड ज्याच्यामध्ये खूप मुली, ज्या स्त्रिया ज्या आहेत त्या कमी आहेत, त्या फील्डमध्ये जाऊ इच्छितात पण त्यांना ती अपॉर्च्युनिटी मिळत नाही, तर मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की तुम्ही पण त्या फील्डमध्ये जाऊ शकतात आणि तुमचं नाव किंवा तुमचं अस्तित्व हे एक वेगळ्या पद्धतीने निर्माण करू शकतात. असं काहीच नसतं की हे फील्ड फक्त मुलांसाठी आहे आणि मुलींसाठी. समाजाने आपल्याला लहानपणापासून एकच गोष्ट सांगितलेली असते की हे तू नाही करायचं, हे मुलं करतात, मुली, म्हणून तुम्ही हा निर्णय घेतात आणि तुम्ही तुमचे स्वप्न जे आहे ते बघणं बंद करतात. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमच्या
आई-वडिलांना किंवा समाजाला किंवा कुटुंबियांना समजून सांगितलं, की हे मी का करू इच्छिते, मला याच्यात काय करायचं आहे आणि मी कसं करणार आहे, तर मला वाटतं ते सुद्धा तुम्हाला नक्कीच याला पाठिंबा देतील आणि तुम्हाला जे आयुष्यामध्ये अचीव्ह करायचं आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकतात. सो असा कधीच विचार करू नका, की तुम्ही एक मुलगी आहे म्हणून तुम्ही ही गोष्ट नाही करू शकत. तुम्ही ती गोष्ट नक्की करू शकतात. फक्त तुम्हाला गरज आहे ती स्वतः आत्मविश्वासाची, जिद्दीची आणि ती कंटिन्यू तुम्ही जे पॅशन तुम्ही फॉलो करतायत ते फॉलो करत राहण्याची. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.